नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे एका कारचा सरासरी वेग 60 किमी पर आवर असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग किती किमीने वाढवावा लागेल. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, अंतर तेच आहे. त्यामुळं या ठिकाणी गाडीचा वेग सुरुवातीला 60 आहे आणि 60 किमी अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, म्हणून वेग गुणिले वेळ. त्यानंतर वेग वाढवलेला आहे, तो वाढवावा लागणार आहे, परंतु तेच अंतर 7.5 तासात जायचं आहे, म्हणजे 1 तास कमी वेळेत गेलं पाहिजे. म्हणजे त्याचा वेग कितीनं वाढवावा लागेल? वेग गुणिले वेळ 7.5 तास. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, तेच अंतर आहे वेग गुणिले वेळ. या ठिकाणी वेग काढायचा कितीनं वाढतोय तो पहा. 60 गुणिले 8.5, हे दशांशचिन्ह डावीकडलं 1, पलीकडलं 1, 8.5चं दशांशचिन्ह आणि पलीकडलं 7.5चं दशांशचिन्ह गेलेत. त्यामुळं 60 गुणिले 85 वेगाला गुणिले 7.5 आहे, तेच 75 आपण केलेलं आहे. बरोबर वेग मिळणार आहे 15 5 75, 15 चौक 60, 5 85ला 17 5 85, 17 चौक 68, 68 वेग होणार आहे. 68 किलोमीटर पर आवर या वेगानं ती गाडी गेली, तरच तेच अंतर जाण्यासाठी 7.5 तास लागतील, म्हणजे याच्यापेक्षा 1 तास कमी लागेल. पहिला वेग या ठिकाणी पहिला वेग 60चा आहे, आता तो 68 झाला, म्हणजे किती वाढला? 8 किलोमीटर वाढला. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीनं अचूक सूत्राचा वापर करा आणि मग अचूक पर्याय निवडा. धन्यवाद.